राज्याचा दादा विमान अपघातात या ठिकाणी हरपलेला आहे. आणि ही विमान दुर्घटना बारामती येथील ज्या लँडिंग करत होता असताना ज्यांनी प्रत्यक्ष पाहिली ते प्रत्यक्षदर्शीने आपल्यासोबत या ठिकाणी काय सांगाल ताई? खरं तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झालेला आहे. त्यांचा म्हणजे ते आम्ही बाहेर काम करत होतो. काम करताना पहिल्यांदा आलेलं ते मोठं होतं प्लेन आणि ते पहिल्यांदा एक राऊंड मारलेला तो आम्ही पाहिलेला. ते चांगलं होतं आणि ते दुसऱ्यांदा त्यांना लँडिंग करायचं होतं आणि लँडिंग केल्यानंतर ते दुसऱ्या वेळेस सेकंड करत होते आणि ते गावाकडून आले आणि ते जरा असे व्हायरलच झालेले होते ते एरोप्लेन नंतर असे डायरेक्ट क्रॅश झाले, धडकला असं ते पूर्ण स्फोट झाला आणि स्फोट झाल्याबरोबर ते सगळे पार्ट आमच्या पाठीमागे घराच्या आले आणि खूप मोठा जाळ झाला. आम्ही खूप घाबरलेलो, म्हणजे काय करावं काही सुचत नव्हते. त्यातून आम्ही म्हणजे पाणीही नेण्याचा त्यातून वाचवण्याचा प्रयत्न करत होतो खूप, पण आम्हाला त्यात खरंच म्हणजे पहिल्यांदा माहिती नव्हते ह्यात खरंच दादा असते कोणी असली तरी म्हणले त्यांचा जीव चांगला वाचे म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो. पण ते त्यातून म्हणजे ते जाग्यावरच म्हणजे त्यांचा विमानातच म्हणजे डेड बॉडी अशी दुर्दैवी मृत्यू झालेला होता. आणि ते नंतर ना आम्ही पाहिलं तर त्यांचा चेहरा असा विद्रूप झालेला दिसत नव्हता, पूर्ण जळून ही झालेलं डेड बॉडी होती. मी पाहिली, प्रत्यक्षात पाहिली, फक्त ना असे म्हणजे फुगलेली होती, ते पण अशी जळून ही झालेली, म्हणजे ते अशी बघण्यालायक पण नव्हती राहिली. इतकं म्हणजे खूप दुर्दैव घटना घडली आणि हे सांगताना पण अशा अंगावर शहारे येतात की खूप वाईट झालं, हे घटना असं नव्हतं व्हायला पाहिजे. प्रत्यक्षदर्शींच्या निशब्द भावनेनं खऱ्या अर्थानं या दादांना निरोप देत असताना आपल्या भावना अनावर होताना पाहायला मिळतात. अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, बारामती, पुणे.